स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर चला आता मी फक्त मॅगी बनवते. मॅगी बनवायचं चाललंय. तर माझा मूडच नाही म्हटलं काल म्हणजे मूड तर मी मूड फ्रेशच असते. कधी माझा मूड फ्रेशच असतो. पण आज माझा मूडच फ्रेश नाही, त्याच्यामुळे म्हटलं मॅगी बनवा. आणि मला मॅगी खाऊ वाटली कारण एवढा छान बाहेर पाऊस चालू आहे म्हटलं. तर म्हटलं चला आज मस्तपैकी मॅगी वगैरे बनवा, मॅगी खावी. तर मॅगीचा मूड झालता. अशा पावसाच्या वातावरणात मॅगी खायची मजाच वेगळी. तर यांचं चाललंय कच्ची मॅगी खायची. कच्ची मॅगी खाते. त्याचं चटई हातरूनच ठेवली बरं का मी, कारण थंड वातावरण आहे, लादी एकदम थंड झालेली आहे. पुरी खेळतात ना, त्याच्यामुळं चटई म्हटलं तर दिवसभर आता चटई ठेवून आपल्या पायानं पण कसं मला वाताचा त्रास आहे. तर मग हे चटई असतील. तर चला तुम्हाला काल कमेंट होत्या, तर काल कमेंट भरपूर अशा होत्या नाही का, म्हणजे होत्या नाही का, तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे तसं नाही बोलायला. काल ना मला एवढं वाईट वाटलं. म्हणजे आज कसं असतं, आपण एखाद्याला एवढं जीव लावतो आणि तोच आपल्या पाठीमागं असं बोलतो ना, मग त्यावेळेस आपल्याला जास्त वाईट वाटतं. तुम्हाला काही प्रश्न असतील काय असतील ते माझ्या समोर बोला ना. पाठीमागं बोलल्यावर वाईट वाटतं. तेच गोष्टी मग ते कसं गावाकडं बोलल्या जातात, गावाकडचं विषय निघतो, त्याच्यामुळं काय होतं. आणि तुम्ही कुणाला बोलताय? माझेच आई वडील, माझेच सगळे. तुम्ही त्यांच्यासमोर असं ती मुलगी आहे कोणती माझी मैत्रीण, एक्स मैत्रीण, तर ती माझ्या मम्मी समोरच अशी बोलते, तुमची मुलगी अशी, तुमची मुलगी तशी, तिची काय लायकी वगैरे. तर कुणाला पण कोणत्या पण आई वडिलांना राग आहे आणि त्यांच्यासमोरच त्यांच्या मुलीविषयी नाही का बोललं जातंय, त्यांना राग येणारच. तर पप्पा त्यावेळेस माझ्या आधी ते निपटून घेतात. चल म्हणतात, निघ म्हणतात तू, असं ते माझ्या आधी बोलतात. पण आपल्याला जेव्हा कळते त्यांच्या तोंडून त्यावेळेस आपल्याला जास्त वाईट वाटतं. आपण यांना एवढा जीव लावलेला असतो आणि ते आपल्या पाठीमागे असे बोलतात. तर भरपूर असा गैरसमज होता. किती व्यक्ती तर बोलू नाही, बोलायची भारी म्हणजे प्रीतीची, कारण प्रीतीचं नाव घेणं मी काही घाबरत नाही प्रीतीला. आणि प्रीतीचं नाव घेणं मी याच्या अगोदर पण प्रीतीचा व्हिडिओ घेतलेला आहे. पण कसं होतं, आता घरच्यांना ते एक्सेप्ट नाही करत की तू का तिचं नाव घेते. तर त्याच्यामुळे मी तिचं नाव नाही घेते. कारण याच्या आधी कारण गावाकडे गेला विषय निघतो, त्याच्यामुळे ते मला व्हिडिओ काढा. आता तिचा काहीही संबंध नाही. मी जर आता तिची बाजू घेऊन गोड गोड बोलले तर घरचे म्हणतील हा ही तिची बाजू अजून छानपैकी घेते, म्हणून ती नाही, प्रीती नाही आहे. प्रीती तर अजिबात, प्रीती तर म्हणजे आम्ही 1 वर्ष झालं जसं ती तिकडे आम्ही 1 वर्ष बोलत पण नाही. आणि नाही याच्या आधी पण आम्ही व्हिडिओमध्ये तिचं नाव वगैरे काहीच घेतलेलं नाही. मी पण गावाकडे गेलो तर आईंचं मत असतं माझ्याबद्दल, ते सांगत असते. नाही तर प्रीती नाही आहे. याच्यात प्रीतीला हे नका करून घेऊ, त्याच्यात इन्व्हॉल्व नको करून घेऊ. प्रीती नाहीच आहे, प्रीती नाही. तिच्याविषयी मी आता कशाला बोलून ना. आत्तापर्यंत मी कुणाविषयीच काय बोललेलं नाही. आणि प्रीती काय माझी मैत्रीण होती का, माझी जाऊबाई होती ना. तर ती आता कसं काय, कारण ती माझी हे काय कर मग दीदी आहे ना बंद करायला. प्रांजू न चालू केलं बघ बरं हिने. प्रीती नाहीये आणि तिचं काय असं तर मी तिचं बिंदास नाव घेऊन व्हिडिओ काढत ना, आणि मी तिला कशाला घाबरन. आणि तिचं नाही असं नका गैरसमज करून घेऊ मग करत. आणि आय माझी मैत्रीण कशाला घेऊ. आमची एक तर सकाळी कडी पातळ झाली होती, दुखायला लागलं, वातावरण तसं झालं. प्रांजलीचं दुखायला लागलं, मग हिचं थंडी ताप आला लगेच तिला. मग आज आंघोळ वगैरे सकाळी खेळत होत. हा काय खेळत होता? घोल. हा हा आम्हाला कटिंग करायची आता. आता पप्पा मला कुठं तरी घेऊन जाणार नाही. कुठं? रात्री तर बोललं होतं. हा रात्रीचे बोलले होते. अय्यो अय्यो मा ओरडते का ग? अय्यो अय्यो हळूच पडशील. माऊ ओरडती पहिल्यांदा. माऊचा आवाज आला इथं. माऊ ओरड चढली असेल पत्र्याच्या याच्यावर. कुठे प्रांजल? बघू द्या मला. तर ती नाहीये, तर असा गैरसमज करून घेऊ नका. ती गावाकडची माझ्या मैत्रिणीची, तुम्हाला माहिती प्रत्येक गावाकडं आपली माहेरी म्हणा कुठेतरी आपली मैत्रीण असते आणि ती आपण जळतच असते.
तिला मी आपलं मानत होते, आपलं म्हणून मी तिला सगळं करत होते. पण ते कसं वरवरच सगळं होतं. म्हटलं आपण त्या आपल्यापणाला अर्थ राहत नाही ना. आपण आपल्या नात्याला 100% देतो आणि ते जर आपल्या वरवर गोड गोड बोलवत असतं, थांब होती मैत्रीण करत असेल तर त्या अर्थ नाही ना त्या गोष्टीला. तर मला रागावलं होतं. भरपूर जण बोलले की तू तिच्याबद्दल असं एवढं हे नव्हतं करायला पाहिजे, ते नव्हतं करायला पाहिजे. तर ती माझ्या आई वडिलांसमोर माझीच इज्जत करते. म्हटलं मी ती काय तिची आरती व्हायला पाहिजे का सांगा तुम्हीच. तर असं माझा रागाचा उद्देश होत होता. मला एवढा राग आलता, प्रचंड राग आलता. तर अपमान होणार म्हणजे लायकी माझी काय म्हणजे मला हे कळत नाही. काय लायकी नेमकं काय असते मला हेच कळत नाही. आपण म्हणतो ना एखाद्याची गाडी घ्यायची लायकी नसते, एखाद्याचं घर घ्यायची लायकी नसते, एखाद्याचं काहीतरी असतं XYZ असे काही शब्द असतात. तर माझी कोणती लायकी नव्हती मला हेच कळत नाही. त्याच्यामुळं मी तो विषय निघला होता. आणि तो तिच्या बिचारा नवरा खरंच लय चांगला आहे हो, गरीब आहे, तो काय करणार, असली केस हँडल करावी लागते त्याला. तर मस्त माझं गावाकडं हे बोलणार आहे माझं, म्हणजे भावकीच लागते ना आपली. पण काय करणार आता, कर बाई, काय करणार आहे, माझं काय करू शकणार नाही. मी तिचं नाव गोष्ट नाही घेतली, मी कुणाबद्दल बोलते हे नाही तर ती काय म्हणजे वरून करणार ना, बरोबर आहे का नाही. जर आपण एखाद्याचं नाव घेतलं तर तिला कळन बाई. पण म्हणजे जिच्यावर व्हिडिओ काढला तिला तर कळलंच असेल, मग मला तेवढंच पाहिजे. पण तिचं नाव नाही घेणार, काय नाही. नाव न घेण्याचं कारण पण काय तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगनच. तर चला आता मस्तपैकी आता मॅगी खातो गरम. तर प्रीती नाही, प्रीतीला मध्ये नका हे करू, ती नाही रे, तिचं नका हे करू. बिचारी तर ती बिचारी जरी म्हटलं तरी आमच्या घरच्यांना कसं तरी वाटत, म्हणून मी तिचं नाव नाही. तर ती नाही याच्यामध्ये. आणि तिथं काय समज, ती थोडी ना माझी मैत्रिणी, ती जाऊबाई होती, एक्स जाऊबाई होती. ती माझं नाव नाही नाव गोष्ट घेत, मी तिचं नाव नाही गोष्ट घेत. मम्मा पण आहे माझी जाऊबाई. जाऊबाई जोरात. तर मस्त हा गरम बस तकले दिली तर प्लेट भरली तर मला पण खाऊ. मी आज लाल लिकूर झाली, मॅगी खाऊ वाटली मला. तर यांना मी यांना जास्त मॅगी देत नाही, कारण की कसं असतं मॅगीने ना यांना लगेच पित्त होतं त्याच्यामुळे. चला आता यांना देते मॅगी, मी पण खाते मॅगी. गरम पावसाच्या याच्यात असं गरम खा, टीव्ही लावा मॅगी खात बसा. बस. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बोलले असं नव्हतं बोलायला पाहिजे, तर विषय तसा झाला होता. माझ्या मनात असं कोणाविषयी वाईट भावना कधीच नाहीत, कारण देवाने माझं खूप चांगलं केलेलं आहे. तर चला बाय. खाते मॅगी, गरम खाण्यात मज्जा आहे.